मित्रांनो, आपण आज निफ्टीचं वीकली अनालिसिस करणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही कधी आपले रेग्युलर व्ह्यूवर आहे तर एक रेंज आपण आयडेंटिफाय केली होती खालच्या साईडला आणि या ठिकाणी ही वरच्या साईडला, आणि त्यामध्ये एक नॅरो रेंज पण तुम्हाला मी सांगितली होती की ही एक नॅरो रेंज आपल्यासाठी राहणार आहे. आणि मार्केट तुम्ही पाहू शकता एक्झॅक्टली त्या रेंजमध्येच फिरताना आपल्याला दिसतं आहे. मोठं ट्रेड ह्या रेंजच्या खाली किंवा वरती देणार आहे. सर्वात महत्वाची जी आपल्याला न्यूज येणार होती टॅक्सच्या संदर्भात ती ऑलरेडी आता शुक्रवारी येऊन गेली आहे. आता तिच्यामध्ये काय आहे की FI साठी सूट आहे, पण ते बॉन्ड मार्केटला लोकांना काय वाटत होतं इक्विटीमध्ये सुद्धा होईल आणि त्याप्रमाणे झालं नाही. तर थोडंसं मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग म्हणा किंवा नाराजी म्हणा त्या पद्धतीने मार्केट आपल्याला खाली येताना दिसलं. का? कारण बॉन्डवर सूट येणारी ह्या बेसवर ऑलरेडी रॅली होऊन गेलेली आहे. तर एकाच न्यूजवर घडी घडी रॅली होत नाही मित्रांनो, एक लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे ऑलरेडी त्याच्यावर रॅली येऊन गेली, त्याच्यावर फक्त ते एक पॉझिटिव्ह सेंटिमेंट आहे तर ठीकच आहे. कधी तेही झालं नसतं तर मार्केट खाली पडलं असतं फ्री फॉल. पण ती न्यूज आली, ती कन्फर्म झाली. आता इक्विटीसाठी करणार आहे का 1-2 महिने सरकार बॉन्ड मार्केटमध्ये काय रिफ्लेक्शन होतं ते पाहणार आहे. त्यामुळे आता परत ती क्लॅरिटी चालली गेली. आता काही न्यूज आली तर परत मार्केट रॅली करेल, पण इंडियामध्ये जे ट्रिगर होतं ते आता ऑलमोस्ट टॅक्सच्या संदर्भातलं ते काही दिवसांसाठी तरी आता संपलं आहे. आता ग्लोबलवर वॉर कधी संपते? आता ट्रम्प बोलले होते की या वीकेंडमध्ये संपेल, तर संपते तर ती एक पॉझिटिव्ह आहे. क्रूड खाली येत आहे ते आपल्यासाठी पॉझिटिव्ह आहे. तिच्यावर आता परत आपण रॅली पाहू शकतो. आता वन डे मध्ये आल्यानंतर आपल्याला काय पाहायला मिळतंय मित्रांनो, कधी तुम्ही नीट पाहिलं तर काय झालं होतं, इथून एक हाय लावला होता मार्केटने, मग एक लोअर लो लावला, परत एक हाय लावला, पण हा हाय प्रिव्हियस हाय पेक्षा खाली होता आणि त्यानंतर लो लावला तो रिसेंट लोच्या खाली गेला. म्हणजे लोअर लो लावतोय आणि लोअर हाय लावतोय, त्यामुळे परत हाय लागला तर हा पहिल्या हाय पेक्षा हा खाली होता आणि कुठे ना कुठे ही कॅन्डल परत एक नवीन लो लावलेला आहे. मग हिच्यावरनं काय होतं, निगेटिव्ह सेंटिमेंट बनताना आपल्याला मार्केटमध्ये दिसतंय. म्हणजे मार्केट वरच्या दिशेला नवीन हाय लावत नाही, पण खालच्या साईडला नवीन लो लावत लावत हळू स्टेप बाय स्टेप मार्केट खाली येत आहे. तर हे थोडंसं निगेटिव्ह साईन आहे, हे लक्ष ठेवायचं आहे. तर आता मी तुम्हाला मेन ट्रिगर तो सांगून दिले काय आहे आणि आता पुढचे आपलं कशावर फोकस हवा. आता पुढे आपण परत क्रूडवर आपला फोकस हवा. आता निफ्टीपेक्षा बँक निफ्टी चांगली रॅली देते आणि कधी ते आपल्या टेलिग्रामला जॉईंट असणार आहे त्यांना माहिती आहे, आपण टेलिग्रामला बँक निफ्टीचे पण सध्या चार्ट टाकणं सुरू केलंय. का? कारण आता तिच्यामध्ये मोमेंटम आलेली आहे, म्हणून लेवल कशा काम करतात तिथे जाऊन तुम्ही क्रॉस चेक करू शकता. आता पुढची गोष्ट मित्रांनो, इंट्राडे साठी आपल्याला 15 मिनिटाचं चार्ट पॅटर्नवर जावं लागेल. 15 मिनिटाच्या चार्ट पॅटर्नवर आल्यानंतर काय झालेलं आहे, कधी एक मोठी पाहिलं तुम्ही तर मार्केट फॉल झालं आणि आता इथे साईडवेज झालेलं आहे. एकंदरीत जोपर्यंत हा लो आहे तोपर्यंत हे रेंज बाउंड आहे. हा लो कधी ब्रेक झाला तर मार्केट खाली येईल आणि हा जो हाय हा आपल्यासाठी मोठा हाय आहे. हा ब्रेक झाल्यावरच नवीन रॅली आपण इथून पाहू शकतो. तर हे लक्षात ठेवायचं, कारण मार्केट खाली पडलं आणि इथे आता साईडवेज करतं. साईडवेज करून ते वरती जाऊ शकतं आणि परत नव्याने ते खालीही जाऊ शकतं. तर त्यासाठी जे लो आणि हाय आहे ते आपल्याला मॉनिटर करायचे. आता सगळ्यात पहिले सपोर्ट इंट्राडे मध्ये जिथे हा सपोर्ट घेतला होता शुक्रवारी, तो एक आपल्या सपोर्ट सारखं काम करेल. त्यानंतर हा जो लो आहे हा खूप मेन आहे म्हणून आपण याला मार्क केलं. हा पण एक आपल्यासाठी सपोर्ट सारखं काम करेल. पुढचे सपोर्ट काढण्यासाठी आपल्याला थोडं चार्टवर मागे जावं लागेल. आता पहा, जो लो काढला होता तिथे एक्झॅक्टली मागे एकदा मार्केट आलं आणि तिथे मार्केट थांबलं होतं. म्हणजे लेव्हल ॲक्युरेट काम करता. लेव्हल तुम्हाला काढता यायला लागलं की तुमची एंट्री एक्झिट तुम्हाला डिफाईन करता येणार आहे. त्यानंतर कधी मार्केट खाली येताना दिसतंय आपल्याला, तर मार्केट साधारण कुठपर्यंत येऊ शकतं, तर त्यानंतरची लेवल ही एक आहे. यालाही कधी ब्रेक केलं तर या ठिकाणापर्यंत मार्केट येऊ शकतं. आता याच्या खाली आलं तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला पुढच्या लेवल अपडेट करूयात. आणि टेलिग्राम चॅनलला आपण फक्त लेवल देतो, कोणतेही कॉल किंवा पुट आपण तिथे देत नाही. तर हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, कारण माझं वैयक्तिक असं म्हणणं आहे की तुम्ही शिकलात तर तुम्हाला कोणाची गरज नाही. कॉल पुट घेऊन तुम्ही फक्त समोरच्याने सांगितलंय घेतलंय तर हिच्यावरनं तुम्ही 1-2दा पैसे कमवणार आहे. लॉंग पिरियडसाठी तुम्ही मार्केटमध्ये टिकू शकत नाही. तुमचं अनालिसिस तुम्हाला जमलं तरच तुम्ही इथे जास्ती पैसा कमवू शकता. फर्स्ट रेजिस्टन्स शुक्रवारचे हाय आपल्यासाठी राहणार आहे. यालाही कधी ब्रेक केलं तर या ठिकाणापर्यंत मार्केट येताना दिसेल. त्यानंतर त्यालाही कधी ब्रेक केलं तर हे एक ठिकाण आहे मित्रांनो, या ठिकाणापर्यंत मार्केट येताना दिसेल. आणि यालाही कधी ब्रेक केलं तर एक लास्ट रेजिस्टन्स आपल्यासाठी इंट्राडेचं या ठिकाणी राहील. लेवल कशा काम करता, कशा प्रकारे वर्क करता हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. जेही टेलिग्राम चॅनलला जॉईंट असतील त्यांना हे चांगल्या प्रकारे माहिती. व्हिडिओमध्ये काही तुम्हाला नवीन शिकायला भेटलं असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा. मी भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.